शेतकरी मित्रांनो, हळद पॉलिश केल्यानंतर आपण इथं काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं पॉलिश केल्यानंतर अशा प्रकारे जे ताडपत्री ठेवायची, त्या ताडपत्रीवर आपला जो जेठा आहे किंवा शेंग आहे हे अशा प्रकारे ताडपत्रीवर आपण इथं ठेवू शकतो. ताडपत्रीवर ठेवल्यानंतर आपण पोते जे शेंगाचे आहेत हे पोते शेंगाचे भरून घ्यायचे. घेतल्यानंतर त्याला शिवून आपण घरी घेऊन जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपला जो जेठा असतो, हा जेठा जो असतो याच्यामध्ये बुऱ्या येतात, कारण त्याला मुळ्या भरपूर असतात. या मुळ्याचा जो प्रकार आहे हा घिसाई केल्यानंतर अशा प्रकारे जाळी तयार होते. आणि ही जाळी तयार झाल्यामुळं अशा जाळ्या आपल्याला या जेठ्यामध्ये सर्वत्र आपल्याला इथं आढळून येतात. तर पॉलिश केल्यानंतर ते याच्या आतमध्ये ढगामध्ये पूर्ण झाकल्या गेलेल्या असतात, दबल्या गेलेल्या असतात. तर आपल्याला काय करायचं, तर टोपल्यामध्ये माल घ्यायचा आणि आपल्याला याचं उपणून घ्यायचं. उपणताना हवा ज्या भागाकडे आहे ते भाग बघायचा आणि त्या प्रकारे आपण ताडपत्री लांबी रुंदी करायची. आणि त्याच्यानंतर आपण हा सर्व जेठा जो आहे बंडा वाळल्यानंतर तर त्याचे हळकुंड पूर्ण उपणून घ्यायचे, जेणेकरून अशा प्रकारे डळका माल आपल्याला इथं मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर हे पोत्यामध्ये भरल्यानंतर पोत्यामध्ये भरून आपण एकदम चांगल्या प्रकारे घरी घेऊन जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये शेल्फॉस वगैरे टाकून आपण त्याला एकदम कीड वगैरे लागू नये अशा प्रकारचं व्यवस्थापन करू शकता. तर त्यामुळं आपण इथं जो जेठा आहे त्याच्यातल्या मुळ्या अशा प्रकारे उपणून घ्यायच्या. उपणल्यामुळं काय होईल, तर आपल्याला ह्या मुळ्या ज्या आहेत त्या एक साईडला अशा प्रकारे पडलेल्या दिसतील. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण एक साईडला वाऱ्यामुळं आपल्याला इकडे चाललेले आहेत. आणि त्यामुळं आपला डळका माल हा इथं आपल्याला इथं पडलेला दिसत. आणि याच्यातल्या पूर्ण जाळ्या गेल्यामुळं आपण याची साठवणूक चांगल्या प्रकारे करायची. मार्केटला विकाय जरी नेलं तरी चालते, कारण मार्केटचे भाव जे आहेत हे भाव पाहून आपण मार्केटला विकाय नेऊ शकता. परंतु जाळ्या काढायच्या, पोत्यात भरायच्या, त्यामुळं काय होते, मार्केटला विकाय जरी नेला तरी आपल्याला याला भाव चांगल्या प्रकारे भेटते. आणि जाळ्या जर आपण तशाच ठेवल्या तर मार्केटला आपल्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे जाळ्या काढणं महत्त्वाचं आहे. आणि आपण सर्व जाळ्या याच्यातले जे आहे ह्या उपणून अशा प्रकारे काढायच्या, नाहीतर अशा प्रकारचा खराब माल दिसतो जाळ्यामुळं आणि त्याला मार्केटला भाव भेटत नाही. पुन्हा त्याच्यात पावडरचं बरंच प्रमाण असते, त्याच्यामुळे धुरडा वगैरे वाटते, त्यामुळं सुद्धा भाव चांगला मिळत नाही. तर चांगला टकाटक माल करून आपण उपणून घेऊन जेठा जो आहे उपणून घ्यायचा आणि नंतर मार्केटला न्यायचा. तोपर्यंत कोणी घेऊन जाऊ नये, नाहीतर मार्केटला भाव मिळत नाही.